कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मेसच्या जेवणामध्ये पुन्हा एकदा अळ्या सापडलेल्या आहेत। प्रशासनाचा गलथान कारभार त्यामुळे उघड झालाय। विद्यार्थ्यांचा संताप होतोय। अनेक विद्यार्थ्यांवरती उपाशी झोपण्याची वेळ आलेली आहे। वसतिगृह क्रमांक 3च्या मेसच्या जेवणामध्ये डाळीच्या आमटीमध्ये शनिवारी रात्री अळ्या सापडलेल्या आहेत। कोल्हापूरमधला प्रकार आहे। पुन्हा एकदा अशा पद्धतीने कोल्हापूर विद्यापीठाच्या मेसच्या जेवणामध्ये या अळ्या सापडलेल्या आहेत। हे दृश्य आपण बघतोय। अनेक विद्यार्थ्यांमध्ये यामुळे उपाशी झोपण्याची वेळ आलेली आहे। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामधील मेसच्या जेवणामध्ये पुन्हा एकदा हा प्रकार घडलेला आहे। अळ्या सापडलेल्या आहेत। प्रशासनाचा गलथान कारभार त्यामुळे समोर येतोय। विद्यार्थ्यांकडून या सगळ्या प्रकाराबाबत आता संताप व्यक्त केला जातोय, कारण अनेक विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्यामुळे अखेर उपाशी झोपण्याची वेळ आलेली आहे। यापूर्वी सुद्धा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातल्या वसतिगृहातून असाच एक प्रकार समोर आलेला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर येताना आपल्याला दिसतोय। ही दृश्य आपण बघतोय। किळसवाणा असा सगळा प्रकार कोल्हापूर विद्यापीठातल्या वसतिगृहामध्ये घडताना दिसतोय। प्रतिनिधी प्रवीण मस्के सध्या आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रवीण, सातत्याने अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि त्यातच पुन्हा एकदा किळसवाणा प्रकार पुढे आलाय। गुरु मागच्या आठवड्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या मेस क्रमांक 1 मध्ये आळ्या सापडल्या होत्या जेवणामध्ये। त्यानंतर शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन एक समिती नेमली। समितीचं कामकाज सुरू असताना काल रात्री मेस क्रमांक 3 मध्ये पुन्हा आळ्या सापडल्या। याची दखल घेत काही विद्यार्थी संघटनांनी मेसमध्ये जाऊन रेक्टरला धारेवर धरले, तरी देखील विद्यापीठाने अद्याप सुधारणा केलेली नाहीये। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे। बरं, धन्यवाद प्रवीण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।